मनोदरिता दरबाज गेला साक्षात परमात्मा मदवेत दिला विसरू कसामी सद्गुरु पादुका विसरू कसामी सद्गुरु पाद रामदास नारायण रोहिदास नारायण माझे विस्तारलेपणाची नाग हे जगची नोहे आहे मुळाले तरी तेची दही का बीजची झाले तरुण अथवा भांगारूची अलंकार तैसामध्ये एकाचा विस्तारू ते समापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारलेला अधिकार नाही आपलं कारण मी मागून घेतलेली सेवा आहे म्हणून मी प्रवचन किंवा कीर्तन करण्यासाठी नाही आज सेवा मागितली मला एवढंच म्हणायचे भूमिका आहे माझे विस्तारलेपणाची नावे हे जगची नोहे तरी जैसे दूध मुराले सवावे तरी त्याची दही आपण सर्व जेवढे इथं बसले सर्व तत्ववेत्तेच आहेत प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तुकाराम महाराजांना तुका म्हणे सांगू किती मग तुम्हीच आहात का देव बाकी सगळं जग भरलेलं आहे पण ज्याला गरज आहे तो इथं आहे तुम्ही तत्ववेत्ते आहात आता जर हरिपाठाचा आहे हरिपाठ तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्ही हरिपाठ शिकले का तुम्ही हरिपाठ शिकले का मी तत्व नाही बोलत मी आता व्यवहार बोलते हरिपाठ शिकलात का आपल्याला हरिपाठ शिकायचंय तर त्या योगे आपल्याला वेळ द्यावा लागेल त्या वेळेप्रमाणे सविस्तर रीतीप्रमाणे हरिपाठ करावं लागेल नाही तर मला सवय होती घरातून बैल काढली का हळूहळू कुठपर्यंत आणायची रेल्वेच्या ट्रॅक पर्यंत आणि एकदा गेट भेटला तर हान फटके कुठं कुणाचं तालमेल नाही का एक जनावर इकडे एक जनावर तिकडं असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला रीतीची गरज आहे रीतीप्रमाणे हरिपाठ झाला पाहिजे बरं का तू लाईव्ह ठेवलंय असो मला माझ्या माणसाला सांगायला काय कमी भावपणा वाटायला पाहिजे कारण आपल्याकडे सर्वस्व आहे पण आपली रीतीलाच चुकते व्यवहारात आपण म्हणतो कपड्यात काय परमार्थ आहे का शाळेत कशाला जात मला पाठवतात ही शाळाच आहे ना विठ्ठल नावाची शाळा आहे ना मग आपण आपल्या पद्धतीने ड्रेसवरच यायचंय मी रीत सांगण्यासाठी बसलेलं आहे मला प्रवचन कीर्तन भगवानचं देव काय माहिती नाही मी ज्याच्यात प्रवेश केला त्या प्रवेशातून आल्यानंतर मला रीतीने जायचं आहे पहिला फटका बसला मला मी ज्या वेळेला अनुग्रह घेतला त्या वेळेपासून माझा लेखा आणि सगळा हात काय म्हणतात त्याला पोशाख होता आणि शेवटपर्यंत टिकला कार्यक्रमामध्ये तिथं माझा पोशाख असल्याशिवाय मी जाणारच नाही मग आपण पहिला पोशाख चालू केला तिथून सवय लागली पाहिजे तरी इंद्रियांची सेवा बाहेर आवडीच आहे आपण इंद्रियांचे चोचले पुरवत बसलो की बायको म्हणजे लाव लावलं काढ अरे मग त्याचा विचार पडलंय काळं लावून आणि पांढरं केलंय सारखंच आहे ना पांढरं करून काय आणि काळं करून काय आपल्या ठिकाणी बुद्धीचा जो व्याप आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी जे हवं ते पोचवायचे नको त्या ठिकाणी आपण लक्ष घालू नये केस पांढरे असले काय आणि काळे असले काय केसच आहेत ते बरं का हे बघा आईचे पांढरे झाले काळे लावतं की नाही मग याला म्हणतात त्याचा विचार पडणं आम्हाला त्याचा विचारच पडत नाही ती मेकअप अशी करतील
की चेहराच बदलून जातो. ओरिजिनल चेहरा दिलेला आहे. तुम्ही देवाचे रूप आहात, त्या रूपाचं परिवर्तन नको त्या ठिकाणी करता. आणि ती उतरली ना काय तिला म्हणतात मेकअप, काही यांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. तेव्हा फोटो काढायचे यांना द्यायचे. ओरिजिनल चेहरा तो ओरिजिनल चेहरा, त्याप्रमाणे परमात्मा ओरिजिनल आहे आपला. परंतु मार्गक्रमण जो काय आपल्या व्यवहारात चाललेला आहे तीच आहे ना, ती थोडी कुठेतरी मार्ग पुढे होते आणि मग लोक नाव ठेवतात तुमचा आचरण, तुमचा संस्कार. मग आपण हे बघा आमचे संस्कार आम्ही विसरतो, कारण डोक्यात टोपी पाहिजे तर टोपी न घालता मी बोलतोय. माझ्यासारखं मूर्ख मी व्यवहार शिकवतोय तुम्हाला. वास्तविक डोक्यात टोपी टोपी घालतोय. मग हे पहिल्यांदा आपण शिकायचं नाही तर मग मी विदाऊट टोपीने बोलत होतो नाही का. विचार केला पाहिजे तू चुकते ते बघ. मी माझी तू सांभाळून तुम्हाला सांगतोय. आपल्या मुलांकडे बोट दाखवताना आपण विचार करायला पाहिजे. आपण आपला विचार करून जमणार नाही. आपल्याला जगाचा विचार करायचा आहे, समाजाचा विचार करायचा आहे. बोध झाला ज्या विश्वव्यापक भगवंताचा, पण मी आणि माझं केलं का. मी आणि माझे विसरले जायचे अंतःकरण. पुढे काय हे कोणी बोलावं. ज्याने व्यवहार पाळलाच नाही त्यांनी बोलायचंय. आम्ही नुसतं घेतो ओढा आणि आता ताणून बोलतो ना ते धनातन. भाऊजींना आमच्या जेवढं देईल धन्यता तेवढी कमी आहे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या सेवा पार नाही. कारण गाडगे बाबांचा शब्द पाळलेला आहे बरं का. गाडगे बाबांचा शब्द पाळलेला आहे. अरे पोरग मेलं म्हणे तुमचं, तुम्ही कीर्तन करताय आणि एक मेलं म्हणे. असे कोट्यान कोटी गेले, त्यांचं काय करायचंय. आम्ही ते शिकवते तुम्हाला. भगवंत या आईच्या हृदयात येतो. कशासाठी येतो. स्वामी तिन्ही लोकांचा स्वामी बोलतो आपण, पण पाळत नाही ना. आलेला कोण होता. भावनिक झाला देव पाहुणा आला. ज्या देवाला आईची पूज हवी होती. हे वैष्णवाच्या घराबद्दल बोलतोय मी, इतरांचं नाहीये बरं का. इतरांचं नाहीये. हे इतर ठिकाणी पण तो त्याचसाठी येतो, पण त्याला हवं ते मिळत नाही. पण वैष्णवाच्या घरात आलेला जो भगवंत आहे तो त्यासाठीच आलेला होता. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईचं काय सुख आनंद आहे. आई बनण्याचा जो आनंद आहे तो घेण्यासाठी भगवंत बालक या रूपाने आलेला असतो. मग आमची खोबडी उतरायला नको का. आम्ही सासवा पण तेच नाही घालतो. लोक येतात, अरे लोकांचं काय येऊन बसले. लोकांना तुम्ही बाजूला सांगा तेव्हा लोक बाजूला सरतील. आधी मी केले मग जगाला सांगितलं. आधी मी केलं मग जगाला सांगितलं. आणि मीच करत नाही मी जगाला सांगतो. मी आज तेवढ्यासाठी बसलेलं आहे. आचरण आणि संस्कार. ओवी काय घेतो. सकल तीर्थाची धुरे पुढं जे का माता पिले म्हणजे सगळ्या तीर्थाचं स्थान हे आई बापाचं. आई बाप जिवंत असताना मेल्यानंतर नाही आम्ही मानत. ते तत्वज्ञ आई बाप जवळ आहे ना तोपर्यंत आई बापाची सेवा होत नसेल तर ते तीर्थ क्षेत्र काही कामाचं नाही. कुठे फिरायचे कोणत्याही तीर्थाला जा. 4 धाम जा, 12 ज्योतिर्लिंग जा, अष्टविनायक जा, देवीची किती 3.5 पीठ जा. फुक्कट आहे. अरे घरात आईबाप पडले त्याची सेवा होत नाही आणि आपण बिझनेस करावी. भले पैसेवाल्याकडे आईबाप आहे, पैसा आहे, सगळं आहे, षडगुण ऐश्वर्य आहे, पण तो काय करतो माहितीये का. आई बापाची सेवा कशी करतो. परिचारिका आणतो. काय अहंकार असेल, पैशाचा अहंकार काय असेल त्या ठिकाणी तो आई वडिलांची सेवा करायला परिचारिका म्हणजे माणूस ठेवतोय. बाई ठेवतो आई असेल आईची सेवा करायला. सेवा करण्यामध्ये सत्कम भाऊ 1 नंबर आहे. आमच्या समोर उदाहरण. अरे ज्ञान नसताना सुद्धा आईची सेवा त्यांनी केलेली आहे. आमच्या डोळ्यासमोर ज्ञान नसताना आईची सेवा त्यांनी केली. अरे ज्ञान झाल्यावर आईला त्यांनी मुलासारखंच बघितलं बरे का. सेवा
सेवा करायचं असेल तर शिका सत्कार भाव करणं. आई वडिलांची सेवा. काय आई वडील असून फायदा आहे? लाखो रुपये कमवतात बोलला आणि आई बाबाला घरात बसून ठेवलंय एका पांढऱ्यात. ते मग पुढेशी वृद्धाश्रम. हे मी आता कोणाला सांगतोय? सगळ्यांसाठी आहे, पण ज्ञानाला जास्त आहे. वृद्धाश्रमामध्ये सेवा होईल, पण घरात ठेवून सेवा पण नाही होईल. पण त्या सेवेची किंमत तुम्हाला मिळणार नाही हो, तो सेवा करेल त्याला. आपण म्हणतो केले कर्म झाले त्याची भोग आले. ज्यांनी ज्यांची सेवा केली त्याला ते फळ आहे. पैसे देणाऱ्याला अजिबात नाही. पण त्याच्या ठिकाणी हो म्हणाला मी पैसे दिले मी ठेवलाय. तसा दान करणारा असतात तर दान करणारे पैशाचं दान हो, जे काय असेल ते दान. नावाचं बाजूलाच ठेवा. दिल्यानंतर विचारच करायचा नाही तो तिथपर्यंत पोहोचलाय की नाही, त्याला दानी म्हणतात. सगळ्या ठिकाणी देवच आहे ना, मग तो पोहोचलाय की नाही त्याचा विचार करायचा नाही. तुम्ही द्यायचा प्रयत्न केला ना मोकळे झाले. पुढे काय होते त्याचा काय गेलेले ना, तो पोहोचेलच. तो देवाला पोहोचणार आहे, पण एक अध्ययन देवाला भेटेल नाही का? आलं लक्षात? त्याप्रमाणे दान देताना मी आणून देतो. तू कशाला आणून देतो? तुझी आता तुझे शंका आहे. दान दिलेली वृत्ती कशी असते होईल? उदार असावी. हे भाऊ किती खर्च होणार आहे, हे घे. ही वृत्ती तयार होत असेल तर तो दानी नाही, उदारता नाही त्याच्या ठिकाणी. संत उदार आहे. संत उदार भरले आनंद भांडार. देती आली अशी दान जोवरी जोवरी म्हणाल. म्हणजे तुम्ही नको म्हणाची वाटतात तर ते देतच राहतात. सर्वांचा अनुभव आहे. तो पुढे याच्यात तरी हा तुका म्हणे पोते याला म्हणतात उदारता, दानत्व. जय करा क्षमा आपला महाराज तुम्ही सिद्ध. मी त्याच वृत्तीने बसलेलो आहे. मी सर्वस्व माझा गुरुच मानलेला आहे. का? गुरु हा कोणाचा राजा आहे? गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. देवच नाही आहे ना. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. गुरुला सोडून जर देव मानत असेल तर तुम्ही अभागी माना. मी माझ्याकडून फोन केला नाही म्हटलं तुमच्याकडे मोठा फोन नाही येणार, मला व्हिडिओ कॉल करायचा होता. हा भाऊ बोलतो माझ्याकडे छोटा. मग म्हणजे मी अक्का आहे. हा मग मी व्हिडिओ कॉल करायला होतो. आनंदाची डोळी आनंद तेलंगण आनंद लगेच कॉल लावून दिला सांगितली. आणि बरंच अर्धा पाऊण तास नाना बोलत होते. तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात. देव कुठे आहे? देव हृदयात आहे. देव आहे हृदयी मंदिरी. अरे असं छंद लागला पाहिजे. उतारच्या वयामध्ये छंद असा लागला पाहिजे. इथं जरा काय बोललं तर मला राग येतो. नाना म्हटलं नाना तुम्ही मोक्ष दिला ना आम्हाला. अरे मुक्तच आहेस तू. मग आता काय करायचं? देव मी आत्मतत्व आहे हे गाठीला बांध. आपण राहतो का त्याप्रमाणे? तुम्ही आत्मतत्व असता तर तुम्ही नाकाला बांधलेलं असतं. नाकालाच बांधलं असतं. कुणाचं तरी ऐकलं तुम्ही हे ऐकायचं. तुम्ही तत्व व्यक्त नाही, तुम्ही देह धरून बसतात. देह हे कोणाचं आहे? तरी आम्ही त्या काळालाच घेऊन बसलो. देवाला सोडलं. देव कसा तुम्हाला मदत करील? भीती वाटली ना. असं पाहिजे चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध. जोपर्यंत हे संबंधच माझे आधी तुटत नाही
तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे. नानमग तुम्ही मुक्त केलं ना आम्हाला. 8 ते 7 भाव झाले, प्रपोज केला. पुढे तू जाणून घे. नानाच्या मध्ये जाणून घे. त्याचा वारा घेतलास तू. सत्य आहे का? सत्य. नानांची शब्द खोटे करायला कोणी शास्त्राचे शब्द पण नाही. पण आहे ना आपण नुसतं त्याच्यावरच सोडून चाललो. आपण आपला आनंद घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. आपण आपला आनंद कधी घ्यायला. मी परमार्थ सांगायला नाही बसतो, पण परमार्थ येतच करणार काय, इलाज नाही. विषय तो त्यांचा, याचा नाही का, त्यांचा झाला, त्याचा आत्महत्या नाही त्यांचा. पण माझं लक्ष कुठं असतं, प्रत्येकाने आपल्या उपस्थितीप्रमाणे व्यवहारात जागा. कामावर आल्यात ना, कामावर येताना कपडे घेऊन यायचे. त्या दिवशी शनिवार एखाद्या दिवशी कपडे बरोबर घेऊन जायचे. आपल्याला जागेवर जायचं आहे ना, कपडे तिथे गेल्यानंतर घालायचे. ही आपण आपल्या जिंदगीला सवय लावावी लागेल. प्रकाश विद्यार्थी युनिफॉर्म पाहिलाय का? आपण आपल्या शाळेतच काही राहिलो का तो व्यवहारात, तर परमार्थ कसा काय म्हणायचा. नाना तुम्ही मला आडवणार का म्हणता. तू नेहमी आडवा येतो. हे असंच आडवा. हे आता मी आडवा देते सगळ्यांना. तू नेहमी आडवा येतो. करू काय, जग शिकायचं ते. मग जगाच्या रीतीप्रमाणे आम्हाला नको चालायला. मग जर त्या पद्धतीने जर तिथं आम्ही सत्करून लागतो, कपड्यात काय परमार्थ आहे. मग ज्या वेळेला आपल्या घरी कोणी वाटलं किंवा सुया सुद्धा घेऊन का बसतात. मी नाही घेतला. मी घेतला नाहीये. माझा स्वतःचा अनुभव आहे. मंदिरात रोज चटाचट दाढी करून बसायचो, तिला लावून बसायचो. कोणतरी हाकायला यावं तरी म्हणे एक बोलायचा दुसऱ्याला, बरं त्याची पण माझ्याजवळ नाही झाली. आधी केले मग सांगितले. कारण देवत तत्वच नाहीये की हा अनुभव आल्यानंतर ते पाळायचं कोणी, तरी आम्ही फटक्या घेतो. अरे समाजाची कधी तुम्ही समाज मला विचारायला यायला पाहिजे काय, तुम्हाला लाडकी नाही, तुमचे धरण गेले, तुम्ही फाटक्यात घेतल्या नाही, विचारायला यावं. ही तयारी ठेवा. त्याची सोडवणूक करायची. माझीच सोडवणूक होत नाही. माऊलीने मला व्हिडिओ कॉल केला, बघितले डोळे काळे आहेत. रडतेस का? आईचं दुःख मला कळत नसलं तरी मी जाणतो बरं का, तू जास्त त्याचा अनुभव आहे तुला आणि तुला त्रास होणार आहे. पण घेऊन बसायचं नाही. तुला मी दत्तात्रयाचं सांगितलं. दत्तगुरु सुद्धा आईच्या उतराला झाला आणि त्याने आनंद घेतला, निघून गेला. तसं गणपती आपण आणतोच ना, राहतो का, सगळी उदाहरणं दिली. मग ती उतरली येतो. पण आई नव्हती. समज बोलायला असं सांगितलं असेल ना, लोक बोलतील पाहुणे येतात आणि पाहुण्यापेक्षा संत महत्वाचे आहे. ही समाज तुम्हाला जेवढा महत्वाचा आहे तेवढे पाहुणे महत्वाचे नाहीये. घरात निघताना आला ना तर पाहुणा हा अतिथी हा देव भाऊ. घरात निघला आम्हाला निघा. कुठे जायचंय मला, संतांच्या मागे आली. संत समागमी घरावी आवडी करावी तातडी. अरे देवच आहे, पण तो देवाचा लढा लागला पाहिजे. पण तो देवाचा लढा लागत नाही आणि हा भुक्काला होतो. हरिपाठ झाला, आता कीर्तनातलं सांगतो मी. अजून वेळ आहे. हे माहीत कधी आले, बाबांच्या बरोबरीला तुम्ही. मी तुम्हाला नावं ठेवत नाही, पण जैसी स्थिती आहे तैशापरी राहील. ज्या स्थितीला चला तुम्ही. माहीत आहे ना, ज्याने लावलं नाही त्याचा तो बघून घेईल. त्याला गोड आवाज वाटेल ना त्याप्रमाणे ठेवी. मला गोड आवाज वाटावा म्हणून तुमच्यासाठी हा माहीत नाही ठेवलेला. लक्षात घ्या दादा. मला गोड वाटावा म्हणून नाही, तुम्ही वक्त्याने सांगायचे ते कसं रुजन त्याचा विचार करायचा. तुम्हाला लगेच आवाज वाटेल, मला आवाज येत नाही असं चालतं का बोलून तुम्हाला. आता माहित आले, बाबाच्या वेळेला माहितच नव्हते. पहाटे आवाज मृदुंग वाजत नाही सगळ्यांनी व्यवस्थित. हे झाले शरद बाबा झाले, डोक्यात वाजून आले, तरी पण कधी नाही बाबा बोलले नाही की बाबा बरोबरला आला नाही म्हणून. तिथं लगेच आला, मृदुंग घेतला, तिसरा
लावायला लागलो. पहिले काही झटमारली आम्ही नाद ब्रह्माशी लावू नादच आहे आम्हाला कसा घेता येईल त्याचा विचार करा. ह्या उक्तीप्रमाणे ध्यानाला बसणार नाही पण तीच अवस्था साकाची करून घेणार नाही पण माझी मी करून घेणार नाही. या उक्तीप्रमाणे एवढं लक्ष तिथं लावायचं तिथं लावणार नाही पण इथं ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हे जर आपण करत बसलो तर त्यांच्यात आपल्याला काहीच फरक नाही. हे साक्षीला आहे वडाळ्याला ते आऊ करायला लागले. बाबांनी पाहिलं बाबांचे तळ काय म्हणलं तळपायच्या आपण होतो ना दादा जेवण नव्हता भेटला का गावलो पण जेवणाची आठवण राहत नाही. सत्य समाधान बाबांनी प्रमाण दिला स्वतःहून या बाकीच्यांनी नाही बाबांनी स्वतःहून प्रमाण दिला. अरे काय गातो हे कळे ना राग आळवितो झाला. जी शांतता निर्माण झाली शेवटपर्यंत एकदम निराव शांतता. आपण तुम्ही बोलतो ना वडेला सगळ्या बंद कार्यक्रम लावला सगळे बाबांनी विनंती केली की माझ्या पुढचा कार्यक्रम लावा. खाया पिया भरापेट आगे जाणे संघर्ष घे तुम्हाला काय करायचं करा. मला जे सांगायचं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. संगीत म्हणजे प्रेमच आहे बरं का नाही म्हणायचं नाही पण आपल्याला संगीतात पुसायचं आहे का आपल्याला शब्दात पुसायचं आहे. शब्द हे ब्रह्म आहे आणि शब्द ब्रह्म असल्याकारणाने तो शब्द कसे तिथपर्यंत उठतील याचा प्रयत्न करायचा आहे. पुढे चालून जातात विठोबा सुरुवात ज्याला वाटेल तो रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे. काय 5 तारखेला गेली हरकत नाही पुढची पण पुढचा जो व्यवहार आहे तो रीतीप्रमाणे झाला पाहिजे. जे दंगा तोडून जमणार नाही. गवळ्यांना चान्स असतो बरं का ते आपण तोडतो गवळ्यांची ती गवळी व्हायला पाहिजे व्यवस्था करायला का म्हणून सोडताय तुम्ही हे तो आठ म्हणून तुमचं नुकसान करून घेत आहे. कोणी गाण्याचे प्रेमी आहे त्यांना तिथे तो आनंद मिळेल. थोडक्यात आत्मदान मोकळा व्हायचा. ह्या रीती आपल्याला करून घ्यायच्या आणि त्या रीती करून नाही घेतल्यामुळे आपल्याला लोक मोठं दाखवतात. तसंच असं एक झालं आता सावळान बाबांचं नाव घेतलं की मला माहित नाही पण प्रत्येक वेळेला सावळान बाबांचं नाव घेतो म्हणजे सावळान बाबाचं नाव नाही घेतलं की तुमच्या कार्यक्रमाला कोणी येणार नाही. सावळान बाबाचं नाव घेता म्हणून तुमच्या कार्यक्रमाला येतात चांगलं आहे. आम्ही तर घेतो तुम्ही किती घेता हे तुमच्या पुण्यतिथीवरून कळलं. जर तुम्ही सुरुवातीपासून जर व्यवस्थित केलं तर सर्व पहिल्यापासून तुमच्या पुण्यतिथी बाबाची चांगली झाली तेव्हा आमचाच साधक पुण्यतिथी करत होता बेड्यामध्ये. श्रीपाद बाबाचा साधक पुण्यतिथी घेऊन करायचा 4 वर्षांना तेव्हा पुढे गेली तर आपल्याला नियमावली पाळावी लागेल. म्हणजे एवढ्यासाठीच मी आपल्याबद्दल मागितलं कारण की तिथून ओढून घ्या तुम्ही ऐकायचंय. जर ऐकत नसेल तो फायदा तुमचं नुकसान तुमचा. लक्ष कधी घालायचं 5-10 मिनिटं मागा पुढे होती पण ती शेवट तसं त्या पद्धतीनेच झाला पाहिजे. नाही तर मग आपल्या सगळ्याला हातातच भेटतो धर्म मग घात बदल निघून जातो ना आम्हाला कळत नाही तर इतरांना कळत. बरं का ओवी कुठली घेतली माझी या विस्तारलेपणाची नावे हे जगती नोये आगवे जैसे दूध मुलाने सवावे तरी ते चिकई. जर तुम्हाला पालन पोषण करत नसता तुम्ही खरोखर विधी अवस्थेत असता तर मग बाबाची कार्यविधी अवस्थेत पूर्णत्वाला गेले नसते. बाबा विधी अवस्थेतच होते ना मग आम्हाला काय चुकलं का म्हणून विधी अवस्थेत काय बोलतो जरा चुकलो ना विधी अवस्था. बाबांची कधीतरी एकदा चूक दाखवा कधीतरी दाखवा ना. बाबांची सेवा करायला काय मिळाली त्यांच्याकडे झोपलेले 6 महिने बाबांनी असं पाहावं आणि गप्प बसलो बोलत काही नाही. त्याला आला त्याला आग लागायचे ना. बाबांच्याकडे कधी अशी आठवण दिसलं का तुम्हाला आपल्याकडे. मग आपण जरा चुकलं का काय म्हणतो त्याला द्यायचं म्हणजे आपलं नक्की चाललंय काय. वर्णन केलेलं आहे ना
सगळ्यात हुशार प्राणी तो असतो. सद्गुरूचं वर्णन आहे, जगासारखा दिसतो, जगात राहतो, पण त्याच्यासारखा हुशार दुसरा कोणीच नाही. एवढं सक्षम आणि सतर्क. आमची सतर्कता गेली कुठे? मी तर 5 वर्षे घातली, 93 ते 98. तुम्ही 8 वर्ष, 5 वर्ष, म्हणजे मी 5वीला फेल झालो, या 8वीला पास झालो. असंच जर तुम्ही स्वतःला विधेय अवस्था समजत असाल तर तो मूर्खपणा आहे. शास्त्र सांगते त्रिवार सत्य आहे, पण मग माझे सर्व विसर पडायला पाहिजे व्यवहाराचा. घरदार विसरलाच पाहिजे. कोणची बॅग लागतो? माझी. हा, मग तो माझी कशी काय बोलला? तू देवाचीच का नाही बोलत? हाय तुझी, पण ती देवाची होती ना. काय होईल का नाही? पाकिट कोण देईल? पैसे कोणाचे पडले? इथं तो बघतो कधी कोणी पाकिट वगैरे दुसऱ्यांचं. आज कुठली एक पाहिल्यानंतर सुद्धा सरळ जायला लागली आणि उचलली तर ती घेऊन दुसऱ्याला दिली. होईल का? होत असेल तर तुका म्हणे मग घडवते ती सेवा. खरोखर तो तो भेटला. आमचे पैसे कधी येतील त्याची आठवण आम्हाला पहिला, पण आमच्या घरात तुम्हाला भोगायला झाले. आज एवढा मोठा व्यवहार आहे ना, अजिबात चिंता नाहीये. करोडो रुपये गेले आमचे, करोडो रुपयाचा व्यवहार झालेला आहे, पण एक पैशाची चिंता नाही केली भावाला किंवा पोरांना. दुसरे आठवण करतात आम्हाला, तुमचा खर्च आला का? मी विद्या बसत चित्त चाकाटले आज तू घेत माझी विस्तारलेपणाची नावे जगतची नोया आडवे जैसे दूध मुराले मुरल्याचं लक्षण सांगतो. हा, हातमाची का जागा मग ताव काढणार ते नाही सोडणार. नामापरते साधन नाही जे तू करशील आणि काही नामापरते तत्व नाही जे अन्यथा वाया आणि बनता जाशी घरी. जेवढं छाप आपल्या साधुसंतांचा आपल्यावर आहे, आमच्यावर सगळ्यांवर आहे, लक्षात ठेवा. पण आपण समागम कमी करतो म्हणून आपला मन चलबिचलला. समागमात असलं तर तुम्हाला चिंता नाही, तुमचं काम देव करतो. आणि समागम नसताना सुद्धा देव काम करतो. आपल्या घरात दादा देवी जातात नाही का? आपल्या घरात जेवण कोण बनवतो? तो बायको. देव कळला का? जेवण कोण बनवतो? सुनबाई. देव कळला? कळल्याची लक्षणं आहे बरं का? कळल्याची लक्षणं उमटली पाहिजे तर ती उमटतात. नाही म्हणायची सोय नाही. आहेत का भरपूर गुरुवर मंडळी? तत्पर उत्तर लगेच तत्क्षणी आपल्याला विचार करावा लागतो. मला तर विचार करावा लागतो, तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. मी एवढंच सांगण्यासाठी बसलो की प्रत्येकाने प्रत्येक कार्यक्रम असं हरिपाठ, हा हरिपाठ वेळेत पार पडलाच पाहिजे, पण रीतीप्रमाणेच झाला पाहिजे. कसंही होऊन फायदा नाही. तुमचाच घोळ घेतला जाईल. कुठे गेल्यानंतर ए बाबा हरिपाठ कर, झाला ना घोटाळा, मला गेली नाही असं बोलून चालेल का? नाही, तयारी राहिली पाहिजे. आता हरिपाठ करा एका झटक्यात आणि व्यवस्थित झाला. रीतीप्रमाणे गेलं तर व्यवस्थित, पण जिथंशी थांबायचं तिथे थांबलंच पाहिजे. जिथं तुम्हाला गवळी करायचं ते हरिपाठाचं शेवटचं जण बोलायचं आहे, म्हणजे काय काय रागात म्हणतात, कशात म्हणतात त्याला, चालीवर बोलायचं आहे किंवा चालीवर बोलायचंच आहे नाही का? रीत आहे ना, नाही म्हणायचं चालतं. म्हणजे रीतीने चालायचंच आहे आणि चालण्याचा प्रयत्न करा. हीच माझी तुम्हा सर्वांच्या ठिकाणी नम्र विनंती आहे. इथं कोणी कोणापेक्षा कमी नाही. एक एकावन्न बळी अनंत नामाच्या वळी सगळे सारखेच आहात. ज्याला अनुग्रह झाला, ज्याला बोध झाले, सगळे सारखेच आहात. कुणी कोणापेक्षा कमी नाहीये. एकाची समज पटली आहे, एकाची समज पटली नाहीये, एवढंच फरक आहे. आणि ज्याची समज पटवून ज्याला समज पटवून दिली तो समजेवर फिट नाही झाला.
नको आहे हे फिट करून घे. तू आडवा येत जाऊ नको. फिट झालो का आपण? अर्जुनाचं म्हणणं आहे गुंतलो होतो अर्जुनपणे मुक्त झालो तुझपणे आणि पुढची ओळी मिळेल सांगणे कुसने मग मी त्याप्रमाणे जायला व्हायला नको का? काही कार्य असो मी पुढं आणि आलं लक्षात का म्हणून घाबरायचं कोणाला कुठेही गेला मग व्यवहार जरी असं तरी का घाबरा? व्हा तिथं अर्जुन निदान संत नाही देव तर बना. हा देवच बनत नाही तू संत कधी बनायचा? देवच बनत नाही हा संत कधी बनायचा? आणि देव संत जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत माणसात सुद्धा येत नाही. मानवानो माणूस किला जागा माणूस किला जागा जरा माणसात येऊन वागा. म्हणजे जो भेटेल त्याला जाहीर करणं हे माणसात येऊन वागणं आहे. कुणी कसा दिसला तसं बोलणं म्हणजे माझ्या इंद्रियांना वळण नाही. प्रत्येकाने आपापल्या इंद्रियांना वळण लावून घ्या. तो रामकृष्ण हरी बोलतो म्हणून मी रामकृष्ण हरी बोलायचं मला नाही पडत. तुम्हाला पडत असेल तर ठीक आहे. तो जय सद्गुरू बोलतो आणि त्याच्या जीवेला फिट झालाय ना त्याने ते बोलावं. माझ्या जीवेला फिट झाला पाहिजे बरं का? माझ्या जीवेला फिट झालाय जय माझ्या मुलाला त्याच्या मुलात कधी त्याची वाट पाहायची आहे. बोलून नाही ऐकवायचा. तो सद्गुरू बोलतो तरी मी जय जय बोलत बोलून दाखवायचा विषय नाही. हा इंद्रियांना वळण लावण्याचा विषय. आणि तो आपापला आकडा जातो केला तर घरातून निघल्या दिसेल त्याला ते ओळखीच्याला तयारी करतो आपण आम्ही केलं नाही करत पण आपला आम्ही केला पण तयारी करतो. हा अरे सत्यम भाऊ म्हणून तू बोलायला जातो जे नंतर मला वाटतं सत्यम भाऊ बघतात असतो योग्य झालेली ती किती वेळा तरी झालं असेल माझं बरं का? कोण करून घेतो तोच करून घेतो पण तो आपल्याला त्याला फिट करायचा. आपला असं करायचं आहे तो आपला नाही. तो आपला का राहावं तर नामदेव महाराज ते त्याला देव केवत होता कीर्तनात नाचत होता. त्यांच्या ठिकाणी काय करायची होती? अखंड दयाला तर जनाबांचा अखंड दयाला देवाचा शेजारला कार्य केला नाही अहंकार आपला अहंकारात त्या पदाला जात बरोबर ना दादा? का चुकीचं आहे? आता वाजवणार शेजारी तुला जमते नाही वाजवायला जात का रे? वेळ काढून जातात फायदा आहे तुझा. शेतकरी काय बोलतो शिकायला पैसे लागतात नुसताच बोलतो थोडं शिकल्या वाजवायला जायचं. मी म्हटलं पैसे लागतात म्हणजे मला गप्पा करायची वेळ आली. म्हणजे तू शिकला पैसे देऊन हे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी शिकला तर म्हणून लोकांचं मन जपण्यासाठी शिकला. मन जपायचे विश्वास आहे तुझ्यावर तुमच्यावर प्रेम आहे बोलवल्यानंतर जात जा बाबा. तुम्हाला कसं वाजवता येते ते त्यांना माहिती आहे. वाजवतोय ना ये जायचं प्रभाकर भाऊ सवयी म्हणून जर तुम्ही थांबले जाऊ तुम्ही नाही जाणार कार्यक्रमाला हजेरी द्या. सांगितलं तर गायला जरूर गायचंय बरं का? रीतीने जायचं पण कुणाची मानहानी होऊ देऊ नये. जर तुम्ही म्हणत असाल मी शिकलोय पैसे देऊन मग तो प्रमाण झाला. अखंड दयाला देवाचा शेजार कार्य केला अहंकार त्याने तुमच्या ठिकाणी तो पैशाचा. जर पैसा करत बसला तर मग बाकीचं कशी तरी नाती जपाल परमार्थातली आणि परमार्थातली नाती जपाल त्यावेळेला तुमच्यासारखा या जगात भाग्यवान कुणीच नाही. सुरेंद्र भाऊ चालले आमच्याबरोबर एक सांगतो जिथं अशी मुरल्याची लक्षणं सांगतो सुरेंद्र भाऊच्या ठिकाणी. त्यांनी जातपात किंवा कोणी नातेगोती नाही पाहिजे. जिथं खबर आली ना
अक्रूरासारखी खबर आली तिथे तिथे सुरेंद्र भाऊ आमच्या जोडीला आहे. सुरेंद्र भाऊच्या आधीच्या वेळेला सगळ्यांना फोन केले, होते का बोलून सगळे सुरेंद्र भाऊ आपल्याकडे सगळ्यांचे लोक दिसतात. कोणी वाचला म्हणजे अक्रूराचा निरोप आला ना, निधी आम्हाला निघाले पुस्तक तसं निरोप आपल्याला आला का आपल्याला सुरेंद्र भाऊ कधी विचार केला त्यांनी नोकरीचा? म्हणजे आम्हाला जमत नाही. सत्यम भाऊ ना मग जाऊ सुरेंद्र भाऊ हे असं का माहिती कोणाला का चल वेळ नसेल नका येऊ, पण निदान दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी जर ती कशी हजर राहा सांगतो नसेल हे मूल्याची लक्ष नाही. त्या ठिकाणी भेद नाही, वेदा वेद विष्णुमय जग वैष्णवाची लक्षण आहे बरं का. आणि मी त्या दिवशी मोठ्या गावात झालेला कोणाला फोन केला नाही, फोन केली ती मला काही सुचत ना, मी येणार झालो. अचानक ती खबर आली, मी पहिला आंघोळ करायला पुन्हा फोनाला पुन्हा त्याच्या दिवशी निघून एकदाशी कपडे घातले ती काढून काय झालं काय याच्याने. आता आपण सर्व फिरून आलो, सगळं काय आनंद लुटून आलो, नानांजवळ जाऊन आलो धुळ्याला. पण एकदा भविष्य असत ते काय म्हणते माहिती आहे का, भविष्य लोक तेवढीच्या पोरीला कुठं पण भटकवत होते ना, कुठं पण काकोड्यांची बोरं ठाकऱ्यांची बोरं कुठं भटकत नाही. तशी तर एखाद्या एकांतर कुठे नेलीच नाही ना जंगल वस्तीला, त्यांना काय होतं हा. पण आपलीच माणसं कोण ज्याला ज्ञान झालेलं तीच यांना ज्ञानी म्हणायचं का अतिज्ञानी म्हणायचं हेच कळत नाही. तिला लई फिरवली कुठं, त्याला काही न्यायची गरज काय ते कोणतं वय 3 महिने तिला काही न्यायची गरज होती. तिच्यासारखा भाग्यवानच कोण नाही, तिच्यासारखा भाग्यवान या जगात कोण नाही. जेवढी लहान मुलं या कीर्ताचा आनंद घेतील, सकल गुरुचा संवाद घेतील, त्यांच्यासारखा या जगात भाग्यवान कोणीच नाही आहे. प्रकाश दादा पण तुम्हाला उदाहरण देतो, मुलगी वाली पण एकादशीला हजर. परमार्थाची कोणी आहे, परमार्थासाठी जगतोय मी, परमार्थच करायचंय. कोण गेलं? अरे जो जन्माला आला तो जाणारच आहे. उठते नाचते पुढे उभी तिथे हे घडिका येते त्याचे परिभ्रमिका एवढं समजून सुद्धा आम्ही अशी बोलले होतो. काय बोलायचे दादांना माहिती आहे का प्रगत गावातल्या आजूबाजूची किंवा आपली बाजूची नाही आपली काय पोरगी वाढीला लगेच कीर्तनाला दुसऱ्या दिवशी. मग तिथे किती मुलं नाही ते किती मुलं हे समजून घ्यायचे. मुरलं पाहिजे, असंच मुरलं पाहिजे. ह्याला मार्ग संत मार्गाचं मार्गक्रमण म्हणतात. मार्ग जाऊन गेले आणि दयानिधी संत त्यांनी जिथपर्यंत ते चालू जाता न पडे पुढे जात होते. काय तुम्हाला ज्ञान शिकायला काही मी मोठ्या ज्ञानी इथं बसलेलं नाहीये, पण माझ्या ठिकाणी रुजलंय ते तुमच्या ठिकाणी रुजावं ही माझी अपेक्षा आहे. ही भगवंताची अपेक्षा आहे, ही संतांची अपेक्षा आहे. अपेक्षेविना ज्ञान सांगितलं. अपेक्षा नसेल तर ते ज्ञानाला काय आग लावायची. आपला अपेक्षा असेल तर अपेक्षा फक्त भगवंताविषयी असावी, संतांच्या समागमाविषयी असावी. इतर अपेक्षेने आपलं नुकसान होणार आहे बरं का. मी अक्काला विचारलं म्हणजे ताई नानांची मुलगी ताई कर्म बघावे लागतात नाही का, कसे आहेत ते मला त्या कळत का तुम्हाला समजलं का. हा म्हणजे भोगत आहेत ना, मला भोगत आहेत ते, पण याचं उदाहरण दिलंय प्रारब्ध भोग भोगल्याशिवाय आणि आनंद भोगतात. माझे गुरुदेव आनंदात भोगतात, पण त्या गुरुदेवाच्या मुलाला कळायला पाहिजे. काही बाप अक्का सासर टाकून माहीत आहे सेवा करण्यासाठी आज जाणार होतो दादा मी परत लगेच येईल. तर मी मुंबईलाही सांगून ठेवलंय आता माझी आज करू नका तिकडे. मुंबईला माझी नात आहे, मुलगी आहे, माझी आज करू नका. आता माझे नानांची मुलगी. तर त्यांना सांगितलं भागवतातून सांगितलेलं. भागवतामध्ये उदाहरण आहे, बोध झाला कार्य संपला.
ज्या क्षणी उठले झाला त्या क्षणी मोक्ष पावाला बंधने आत्म्याला बोलत रे बोध झाल्यानंतर समज घातली बाबा ते तो देव तूच आहे आणि ही समजच माझी पटत नाही तोपर्यंत नाना सांगतो तुझी आडवा येतो मी देव आहे असं कोण बोलतो का अजून सगळ्यांना बोल झालेला आहे बोलतच नाही मी देव आहे तो चांबड्याला बसलाय कुठं बाहेर गेला ना त्याला म्हणतो पाणी दोन मयत केले कार्यक्रम तिसरा आपला समारंभाचा संत समारंभाचा मी म्हटलं कपडे तिथं तुमचे जर कपडे पोचकले तिथं गेलो तिथे दोन्ही मयत उठून मला 5:30 झाले 5:30 दरम्यान मी कार्यस्थळाला पोहोचलो आता इथं मला बघायला कोण आहे मी आंघोळ केली आहे की नाही मी आलो कुठून नाही का मी घेतले फटाफट धोतर लावला आणि कार्यक्रम झालं कुणाला जपताय तुम्ही जपायचं आहे फक्त भगवत भक्तीसाठी दुःख कशाला कोणाला लावताय सुतर आमची खोपडी एकदम साफ करून ठेवली संतांनी विटाळाचा देव विटाळी जन्मला तो शुद्ध कैसा झाला सांगा माझं आणि नंतर त्यांनी केव्हा विटाळाचा देव विटाळी जन्मला तो या नावे शुद्ध झाला आता विटाळ म्हणजे हेच नाही करणार कोणाला रक्तापासून जे म्हणते त्याला विटाळ म्हणतात शरीर हे रक्ताची साठवण आहे रक्त साठल्यानंतर शरीर म्हणतो बरं का ही रक्ताची साठवण आहे आपल्या ह्याच्यात नाशिक रक्त आहे आणि रक्त दोषासाठी तो पाणी मार गाय कुटीर मार शुद्ध झाला का अरे शुद्ध जर व्हायचं असेल तर नामामध्ये साधन नाही जे तू करशील आणि का काही नाम घेतल्याशिवाय शुद्धच होणार नाही हा देह आणि हा देह शुद्ध करण्यासाठी नाम फक्त या आनंद संप्रदायात आहे बीजनाम त्याला म्हणतात तुम्ही तो बोल तो जगभर आहे त्याचा उच्चाटन चालू आहे पण त्या बोलाचा परिणाम या देहात होत नाही अंतःकरण संतुष्टवर होत नाही ही चायलेंट आहे संतांनी जोपर्यंत मला अनुग्रह होत नाही अनुग्रह म्हणजे काय हम ब्रह्मस्मी वाणी एक वेळेला भरता नाही अविद्या गेली म्हणून तात्काळ भागिकला त्याला अनुग्रह म्हणतात आणि बोलतो वेगळा समज घालला तो बोल जरी तुझ्या ठिकाणी प्रेरित केला या काळाने बोध म्हणतं तरी शुद्धीकरण होत नाही या अंतःकरण चतुष्टयची आणि अनुग्रह जगाच्या पाठीवर कुणाकडे नाही तो फक्त अनुग्रह अनेक संप्रदायामध्येच आहे बोध सगळीकडे आहे बोधाचाच वावर चाललेला आहे बरं का गुरु जग हे गुरुने भरलेलंच आहे गुरुने भरलेलंच आहे जग पण जगात गुरु विरला आहे आणि तो फक्त आनंद संप्रदायामध्येच आहे जोपर्यंत अष्टसात्विक भाव होणारा अनुग्रह मिळत नाही तोपर्यंत गुरुही नाही आणि नामही नाही लक्षात ठेवा जोपर्यंत अंतःकरणाच्या दृष्टामध्ये अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत देणारा गुरुही नाही आणि मिळालेला नामही नाही हे मंत्र आहे तंत्र मंत्र असे गुरु आहे ते घडोघरी गेली पण शिष्याचे सर्व वस्तू मिळाली त्याची मालिकी श्रीकृष्ण भगवंत सद्गुरु तुम्ही आम्ही परम भाग्याची आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास श्रीमा दयायाचे दास रामदा सदायाचे दास नारायण रायाचे दास रोहिदा सदायाचे दास नारायण रायाचे दास श्रीमा दयायाचे दास विठ्ठलाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे घेतलेली ओळख
माझी या विस्तारले फळाची नावे हे जगती नोई आगवे जैसे दूध मुळाने सोनावे तरी तेची दही का दिगती जाळे करू अथवा भांगारीचे अलंकारू तैसा हज एकाचा विसारू हे एक जग सोन्यापासून अनेक अलंकार बनतात त्याला जसे आवडेल कृती आकृती तसे अलंकार बनतात पण सोनं एकच नाव अलंकाराला वेगवेगळी अंगठी म्हणा काय म्हणतात ते गळ्याचं मंगळसूत्र पुन्हा काय जुनी नावं गंठण ही नावं सोन्याला दिलेली तशी तुम्ही आम्ही आपल्याला आलेलो आपल्याला नावं दिली पण आपल्या ज्ञान देव म्हणे भजा देवा अक्कलनीचे सेवा घरातची तसा हे कशी लावलेलं जे झाड आहे त्या झाडाला पहिल्यांदा बीज होतं बीज येतं ते बीज केल्यानंतर त्या एका बीजापासून कोटी कोटी तरू तयार होतात अनेक फळे येतात त्या फळापासून अनेक झाडे तयार होतात तसं सर्वांचा एक काय आहे बीजच एक आहे एका बीजापोटी तरू कोटी कोटी नाही का या उक्तीप्रमाणे भगवंताने सांगितलं आपल्याला माझी विस्तारलेपणाचे नावे हे जगती हे आगवे जैसे दूध मुलाने सोडावे तरी त्याची दही झालेली सेवा तुम्हाला ज्ञान शिकवायला मी बसलो नव्हतो बरं का पण रीत सांगायची आणि ती रीत पाडून घ्या सगळ्यांनी कारण आपण युट्यूबवर सतत कार्यक्रम करत असतो युट्यूबवर आपले अवघड दिसले जातात जे अवघड दिसू नये आणि ते सांगण्यासाठी मी करत असतो बाकी काही नाही जगभर असतं बरं का युट्यूब हे जगभर आहे आपल्या पुढचं नाही आहे झालेली सेवा तुम्हा संतांच्या अर्पण करतो आणि येथे सगळ्या पुंडली कवरदेव हरित श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज सब साधु संत पुंडली कवरदेव हरित श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज गावदेवी माते बजरंग बली राम लक्ष्मण जानकी